नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर राज्य सरकार तुम्हाला 1,00,000 रुपयाची मदत करत आहे जागा खरेदी करण्यासाठी। मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत ही आर्थिक मदत तुम्हाला केली जाते। मित्रांनो, राज्य सरकारने 14 ऑगस्ट रोजी सुद्धा एक नवीन शासन निर्णय पारित केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये 1,00,000 रुपयाची जी अर्थसहाय्य तर ती जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य एक करण्यात येणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारने या शासन निर्णयानुसार स्थानिक जे लेवलला अधिकारी तर त्यांना सुद्धा काही कडक निर्णय याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा सुद्धा राज्य सरकारने केलेली आहे। मित्रांनो, काय ही संपूर्ण अपडेट आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची, चला जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, बघा मित्रांनो, हा शासन निर्णय आज 14 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यात काय म्हटलं आहे की पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत हा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे। मित्रांनो, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत अन्य ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय यंत्रणेस खालीलप्रमाणे सूचना या निर्देश देण्यात आलेला आहे। मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की जी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागासाठी घरकुल योजना होती तर ती योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण ज्या सूचना आहेत तर त्या स्थानिक प्रशासनाला राज्य सरकारने दिलेल्या आहेत। मित्रांनो, बरेच लोकांनी अर्ज केले होते, त्यांना अजूनही पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत लाभ मिळालेला नाही। त्यामुळे अशा लोकांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने दिलेली स्थानिक लेवलला काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोणत्या या सूचना देण्यात आलेल्या आहेत बघूया या व्हिडिओमधून। यात मित्रांनो, या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपये 1 लक्षाच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुदेय असून लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत त्यांची शहानिशा तालुकास्तरीय समितीने करणे, यासाठी बाजार मूल्य याचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नजीकच्या काळात झालेली खरेदी विक्री व्यवहार, त्यानंतर बिनशेतीचे दर, गावठाणातील जमिनीचे दर, मुख्य रस्त्यावरील जागेचे दर, जागा विक्री करणारा व लाभार्थी यांच्यामधील सौदा चिठ्ठी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबींचा विचार करून जागा दराबाबत निर्णय घेण्यात यावा। मित्रांनो, म्हणजे जी जागा खरेदी करणारे घरकुल लाभार्थी किंवा दुसरा माणूस तर काय आता तुम्हाला माहिती की मित्रांनो, गावागावामध्ये जागेचा रेट हा वेगवेगळा असतो। जागा जरी रस्त्याच्या काढली राहिली तर तिचा डिमांड जास्त असते म्हणून तिचा भावही बाजारभाव जास्त असतो। म्हणून राज्य सरकारने ते म्हटलं आहे की जागाच्या अनुकूल परिस्थितीत त्याचा भाव आणि सौदापट्टी हा करून घेणं हे सुद्धा समितीचं काम राहणार आहे। मित्रांनो, आता समिती याच्यामध्ये दखल देणार आहे। या योजनेअंतर्गत जागा खरेदी प्रक्रियेअंतर्गत लाभार्थीने जागा मालकाबरोबर केलेल्या विक्री करारानंतर म्हणजे ॲग्रीमेंट ऑफ सेल, बघा हा ॲग्रीमेंट ऑफ सेल, देह अर्थसहाय्य रक्कम लाभार्थ्यास अदा करण्यात यावी व लाभार्थ्याने सदर अनुदेय रक्कम जागा विक्रेत्याकडे अदा करण्यात यावी। मित्रांनो, म्हणजे तुमचा सौदा झाल्यानंतर जी सौदापट्टी असेल ती सौदापट्टी तुम्हाला अपलोड करावी लागेल आणि किंवा तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडावं लागेल। त्यानंतर रक्कम आल्यानंतर तुम्हाला ती रक्कम तुम्ही ज्याच्याकडून जागा खरेदी केली तर ती जागा खरेदीच्या मालकाला तुम्हाला ती रक्कम द्यावी लागेल। मित्रांनो, त्यानंतर तुमची सेल डीड म्हणजे जी जागा खरेदी करण्याची प्रक्रिया आहे तर ती पूर्ण अशा पद्धतीने होणार आहे। मित्रांनो, त्यानंतर पुढचा पॉईंट येतो म्हणजे जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन G1, G2, G3 आणि G4 पर्यंत बहुमजली इमारतीसाठी एकूण लाभार्थ्याच्या एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात। म्हणजे शहरासाठी हे आहे। मित्रांनो, शहरामध्ये काय असतं, अपार्टमेंट तुम्ही बांधू शकतात, 4-5 जण मिळून तुम्ही अपार्टमेंट बांधू शकता, कारण जागा तिथं महाग असते म्हणून सहज तुम्ही 4-5 जण मिळून जागा घेऊन तिथं एकावर एक म्हणजे G1, G2, G3, G4 पर्यंत तुम्ही तुमचं अपार्टमेंट बांधू शकता। मित्रांनो, यात तुम्हाला प्रत्येकी जो पात्र लाभार्थी असेल तर प्रत्येकी पात्र लाभार्थ्याला 1,00,000 रुपयाची ही रक्कम मिळणार आहे। त्यानंतर जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र येऊन गृहसंकुले म्हणजे हाऊसिंग कॉलनी सुद्धा उभी करू शकतात आणि हाऊसिंग कॉलनीसाठी प्रत्येकी लाभार्थ्याला 1,00,000 रुपयाची मदत ही केली जाईल। मित्रांनो, त्यानंतर या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना 50 चौरस फूट जागा खरेदी करण्यासाठी ₹1,00,000 1 लक्ष मात्र मर्यादित अर्थसहाय्य अनुदेय असून किमान 20 पेक्षा जास्त लाभार्थी जरी एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनी म्हणजेच आपण
हाऊसिंग कॉलनी म्हणतो आणि गृहसंकुले असतात, तर त्यांच्यासाठी काय आहे, तर हाऊसिंग कॉलनीकरिता मूलभूत नागरी सुविधा जशी की जोड रस्ता, अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था इत्यादीसाठी जागा खरेदी करण्याकरिता अतिरिक्त 20% रक्कम त्यांना देण्यात येणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत. मित्रांनो, हे असणारे हाऊसिंग कॉलनीसाठी ही जी 20% अतिरिक्त रक्कम आहे तर ती हाऊसिंग कॉलनीसाठी देण्यात येणार आहे. बाकी प्रत्येकी लाभार्थी 1 लाख रुपयाची अनुदाय रक्कम असणार आहे. मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपयाचं अनुदान मिळू शकतात. मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आज राज्य सरकारने दिलेली का, कारण मागच्या वेळेस बऱ्याच लोकांनी अर्ज केले होते आणि अर्ज कुणाचं अजूनपर्यंत आले नाही, कुणाचे अर्ज अजून स्वीकारले गेले नाही, अशा खूप केसेस आहेत. मित्रांनो, त्यामुळे राज्य सरकारने ही गोष्ट चांगली केली. आता जे स्थानिक प्रशासन आहे तर स्थानिक प्रशासनाला हे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि हे निर्देश देण्यानंतर काय परिणाम होईल, तर जी स्थानिक प्रशासन आहे तर ते स्थानिक प्रशासन आता त्याचं डोकं घालेल आणि डोकं घालून एक कामं करू. आज जे आर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, सो जे आर डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा. मित्रांनो, आणि अशाच गव्हर्नमेंटच्या रोजच्या रोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.